नमस्कार मैत्रिणींनो, मी कीर्ती स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल सिटी आर्ट क्रिएशन्समध्ये. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत स्टोन बँगल. तर हा 2x10चा स्टोन बँगल आहे. तर यासाठी लागणारं साहित्य, इथे मी हाफ नंबरचा धागा घेतला आहे आणि ज्वेलरीची सुई आहे, स्टिक फास्ट ग्लू, लॉरियल्स घेतले आहेत, ही खरबूजा बीड्स आहेत, 8 नंबरचे आहेत आणि हे 8 नंबरचे ग्लास बीड्स. तर चला सुरुवात करूया आपण स्टोन बँगल बनवायला. तर सर्वप्रथम आपण ज्वेलरीची सुई घ्यायची आहे, त्यामध्ये हाफ नंबरचा धागा ओवून घ्यायचा आहे. इकडे मी 1-2 मीटर धागा घेतला आहे डबल करून आणि शेवटी इथे गाठ करून घ्यायची आहे. मी इकडे ऑरेंज कलरचा धागा घेतला आहे, तुम्हाला हवं तर व्हाईट कलरचा धागाही वापरू शकता. तर या बँगल्सचे जॉईंट बघून खालच्या दिशेला सुई होलमधून पास करायची आहे आणि त्याच्या पुढच्या होलमध्ये सुई बाहेर काढत आहे मी. आता ही सुई दोऱ्याची अशी गाठ करून घ्यायची आहे, जेणेकरून ते बँगलवर फिक्स होईल. हे असं फिक्स केलं आहे. तर सुरुवातीला आपल्याला 25 लॉरियल्स ओवायचे आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक द्या आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलंय त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करताना बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हॉइस क्वालिटी आणि व्हिडिओ क्वालिटीवरही मला कमेंट करून नक्की सांगा. लारिया ओवताना काळजी घ्यायची आहे, सुई हाताला टोचू नये. अशा प्रकारे लारिया ओवून घेतले आहेत आणि त्यानंतर आपल्याला 8 नंबरचा गोल्डन मणी घ्यायचा आहे. लाल रंगाचा 8 नंबरचा ग्लास बीड आणि पुन्हा 8 नंबरचा गोल्डन मणी घेतला आहे. अशा प्रकारे यानंतर पुन्हा आपल्याला 25 लारिया ओवून घ्यायचे आहेत. तर हे असे सुई दोऱ्यामध्ये 25 लॉरियल्स ओवून घेतले आहेत आणि पुन्हा आपल्याला गोल्डन मनी, ग्लास बीड आणि गोल्डन मनी हे सुई दोऱ्यामध्ये ओवून घ्यायचे आहेत. तर अशाच क्रमाने म्हणजे लारिया, गोल्डन मनी, ग्लास बीड आणि पुन्हा गोल्डन मणी आणि लारिया
अशा क्रमाने आपल्याला ही बांगडी पूर्ण करायची आहे. तर हे असं ओवून घेतलं आहे. आता याला बांगडीवर फिक्स कसं करायचं हे बघूया आपण. जिथून सुरुवात केली त्या होलमधून आपल्याला सुई पास करायची आहे. आणि धागा असा खाली घट्ट धरून ठेवायचा आहे, जेणेकरून आपले जे स्टोन लारिया ओले आहेत ते सैल पडणार नाही, बांगडीवर बरोबर फिटिंगने बसेल. आणि त्याच्या पुढच्या होलमधून ती सुई बाहेर काढायची आहे राईट साईडला. अशी सुई राईट साईडला बाहेर काढायची आहे. इथेही घट्ट पकडून ठेवायचं आहे दोरा. आणि पुन्हा त्याच होलमधून लेफ्ट साईडून ही सुई खाली पास करायची आहे. लारिया असल्यामुळे धागा गुरफटण्याची अडकण्याची शक्यता असते, तर त्याची काळजी घ्यायची आहे. आणि धागा असा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता पुन्हा पुढच्या होलमधून सुई वरच्या दिशेला बाहेर काढायची आहे राईट साईडला. आणि त्याच होलमधून लेफ्ट साईडमधून सुई खालच्या दिशेला पास करायची आहे. पुन्हा सुई पुढच्या होलमधून लेफ्ट साईडून बाहेर काढायची आहे. आणि त्याच होलमधून राईट साईडून खाली घ्यायची आहे. तर पुन्हा एकदा सुई दोरा हा पुढच्या होलमधून वरच्या दिशेला राईट साईडला काढायचा आहे. आणि त्याच होलमधून लेफ्ट साईडून खालच्या दिशेला सुई दोरा ओढायचा आहे. या अशा रीतीने आपण बांगडीवरचे लॉरियल्स आणि ग्लास बीड्स, गोल्डन मणी हे फिक्स करणार आहोत. हे पूर्ण बांगडी झाल्यानंतर लास्ट स्टेप मी दाखवते कसं बनवायचं. तर ही बांगडी सुई दोऱ्याने फिक्स करून झाली आहे. आता शेवटचा स्टेप बाकी आहे. तर सुई आणि दोरा पुढच्या होलमधून वरच्या दिशेला काढायचा आहे. आणि बांगडीचा जो सुई दोरा काढला आहे त्या होलच्या मागचा जो होल आहे तिथून सुई दोरा
खालच्या दिशेने ओढायचं आहे आणि 1 2 3 गाठ करायची आहे. अशा प्रकारे गाठ करायची आहे. गाठ सुटू नये किंवा सैल होऊ नये यासाठी आपण स्टिक फास्ट ग्लू हे लावणार आहोत. आणि उरलेला धागा हा कैचीच्या साहाय्याने कट करायचा आहे. तर अशा प्रकारे लॉरियल स्टोन बँगल बनवून तयार आहे. हीच डिझाईन तुम्ही साध्या बांगडीवरही बनवू शकता. आणि तर अशाच पद्धतीने दुसरी बांगडी ही तयार केली आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप आभार. थँक्स फॉर वॉचिंग.